गोखले कॉलेज म्हटलं की पीटीएमचं राज्य आहे. बाकी दिलबार तालीम म्हटलं की नाही त्यांचं वर्चस्व आहे ते म्हणजे कॉमर्स कॉलेजवर. आता राहिलं एक कॉलेज ते म्हणजे न्यू कॉलेज. आता न्यू कॉलेज एक आणि त्यामध्ये तालमी पासा पेटीतल्या ज्या काही तालमी आहेत की नाही त्या सगळ्या भांडत्यात ते म्हणजे या कॉलेजवर वर्चस्व कोणाचं. नमस्कार भावानो, कोल्हापूर तसं तांबडा पांढरा खाण्यासाठी आणि पायतान खाण्यासाठी दोन्ही गोष्टीसाठी फेमस आहे. पण या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहे की कोल्हापुरातल्या कॉलेजवर खरोखर तालमींचं राज्य आहे का. तर आपल्या सूत्रांकडून काही माहिती आली, खरंच आपली सूत्र आहेत अशी, त्या सूत्रांकडून काहीतरी खुफिया जानकारी आली आपल्याकडे. तर त्याच्यामध्ये बघा, सगळ्यात आधी त्यांनी गोखले कॉलेजबद्दल सांगितले. गोखले कॉलेज याच्यावर साम्राज्य आहे असं म्हटलं तरी चालेल, असं ते आपली खुफिया जानकारी सांगते. काय सांगते की कोल्हापूरच्या गोखले कॉलेजवर पाटाकडील तालीम मंडळ म्हणजेच पीटीएम उर्फ नादखुळा पिवळा निळा यांचं खरोखर राज्य आहे. गोखले कॉलेज म्हटलं की पीटीएमचं साम्राज्य किंगडम तिथं आहे. तिथं खरोखर आमच्या सूत्रांनी सांगितलं की तुम्ही गोखले कॉलेजमध्ये आहे किंवा जाणार असाल तर तुम्ही पीटीएमचा आहे किंवा तुम्ही पीटीएमचं सदस्य आहे असं म्हटलं की तुम्हाला एक चांगली वागणूक मिळते, आणि तुम्ही पीटीएमचं नाही आहे म्हटलं की तुम्हाला एक नॉर्मल वागणूक मिळते असं आमच्या सूत्रांनी सांगितलं. त्याच्यानंतर आमच्या सूत्रांनी असं सांगितलं की त्याच्या शेजारचं आणखीन एक कॉलेज ते म्हणजे कॉमर्स कॉलेज. तिथं दिलबार तालीम मंडळ उर्फ डी गँग यांचं साम्राज्य आहे. म्हणजेच काय, कॉमर्स कॉलेज हे डी गँग किंवा दिलबहार तालीम मंडळ यांचं वर्चस्व असलेलं एक इलाका आहे असं म्हटलं तरी चालेल. त्याचबरोबर छोटं मोठं साम्राज्य हे बालगोपाल तालीम मंडळ हे सुद्धा आहे आणि त्यांचंसुद्धा राज्य तिथं चालतंय असं आमच्या सूत्रांनी सांगितलं. आता सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट बघा, एक आणखीन एक कोल्हापुरात कॉलेज आहे जे मला अगदी बॉलिवूडच्या पिक्चरमधल्यासारखं वाटतंय. आता बॉलिवूडच्या पिक्चरमधल्यासारखं का वाटतंय, कारण का कॉलेज एक आहे आणि तिथं खूप सारी मंडळं आणि तालमी आहेत जे आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी नेहमी सदैव तत्पर तयार असतात. आता तिथं कुठल्याही तालमीचं असं वर्चस्व सिद्ध झालं नाही, थोडा बिल्डअप जास्त द्यायला हवं त्या कॉलेजला. त्या कॉलेजचं नाव आहे न्यू कॉलेज. आता न्यू कॉलेज आहे पेठेत. आपल्या पेठेत तालमी आहेत भरपूर. तिथं वाघाची तालीम घ्या किंवा आपली फिरंगाई तालीम घ्या किंवा दयावान घ्या, अशी लई तालमी आहेत तिथं. आता या तालमीतल्या कुठल्या तालमीचं वर्चस्व हे न्यू कॉलेजवर आहे याचं काय उत्तर आमच्या सूत्रांनी दिलं नाही. आता त्या सूत्रांनी का दिलं नाही, कारण ती सूत्र ज्यावेळी विचारायला गेलीत त्यावेळी प्रत्येक तालमीच्या सदस्यानं किंवा प्रत्येक तालमीच्या फॅननं त्या माणसानं आमचंच वर्चस्व आहे असं सांगितलं. आता हे कॉलेज एक, आता त्या कॉलेजच्या भिंतींवरनी तुम्ही जर नावं वाचायला गेला तर खरोखर इथला राजा मीच. आता समजा जर मी वेताळ तालमीचा आहे किंवा मी वाघाच्या तालमीचा आहे तर तिथं राज्य आमचंच आहे असा प्रत्येकजण सांगतोय. आता बाकी तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा की नेमकं या कॉलेजवर कुठल्या तालमीचं राज्य आहे किंवा कुठल्या तालमीचं वर्चस्व या कॉलेजवर आहे. त्याच्यानंतर आणखीन एक, आता विवेकानंद कॉलेज. आता विवेकानंद कॉलेजची इमेज आधी अशी होती की 90% किंवा 90%च्या वर जास्त मार्क पडले की जास्त हुशार असलेला माणूस सायन्सला हे विवेकानंद कॉलेजला जातोय. त्यानंतर जरा खाली कमी जास्त मार्क पडलेला माणूस कॉमर्स कॉलेजला किंवा न्यू कॉलेजला जातोय, आणि बाकी सगळ्यात खाली मार्क पडलेली ही आमच्यासारखी गोखले कॉलेज राजाराम कॉलेज इकडं जातात. आता सध्याची परिस्थिती माहीत नाही, पण मी ज्यावेळी होतो त्यावेळी परिस्थिती अशी होती. आता विवेकानंद कॉलेज हे एक असं आहे तिथं आसपास जवळपास कुठली जास्त तालीम नाही आहे, पण तिथं बावड्यातल्या पोरांचं राज्य असतंय असं ऐकण्यात आलंय. सूत्रांनी पण हेच आम्हाला सांगितलंय. त्याच्यानंतर येतंय आपलं राजाराम कॉलेज. सगळ्यात मोठं कॉलेज म्हटलं तरी चालेल, अगदी गावापासून शहरापासून वेगळं निसर्गरम्य ठिकाणात असलेलं भरपूर, आणि बाकी त्याच्या शेजारी तिथं पॉलिटेक्निक पण आहे. आता तिथं डी गँग नावाची एक गँग आहे किंवा एक मंडळ आहे आणि आरसी ग्रुप नावाजलेला आहे. आता सूत्रांनी असं सांगितलं की या दोन ग्रुपचं अक्षरशः राजाराम कॉलेजवर वर्चस्व आहे. बाकी एक कॉलेज आता राहिलं बघा, ते म्हणजे शाहू कॉलेज. आता शाहू कॉलेज एरियात आहे ते म्हणजे सदर बाजार या एरियात आहे. तिथं एकता तरुण मंडळ या नावाच्या मंडळाचं एक वर्चस्व आहे. बाकी आपलं KMC कॉलेज एक आहे, तिथं पण बाकीची जी काही पेठेतली पेठेतल्या ज्या काही तालमी आहेत, खास करून तिथं एक जुना बुधवार तालीम मंडळ ह्या मंडळाचं सुद्धा चांगलं वर्चस्व चालतंय. बाकी कोल्हापुरातल्या ज्या काही सगळ्या तालमी आहेत ना त्या एकाहून एक सरस अशा आहेत, एकापेक्षा एक टक्कर द्यायला तयार आहेत. हे आपल्याला कधी कळतंय, 2-3 प्रसंगाला कळतंय. त्यातला सगळ्यात मोठा प्रसंग म्हणजे अनंत चतुर्दशी. ज्यावेळी गणपतीला आपण म्हणजे गणपती विसर्जन असते त्यावेळी तुम्ही माधवा रोडला गेला तर कुठल्या तालमीची केवढी ताकद आहे हे आपल्याला तिथं त्या माधवा रोडला कळतंय. दुसरी एक गोष्ट म्हणजे महापौर चषक असू दे किंवा महासंग्राम असू दे, ज्यावेळी ही तालमी फुटबॉलमध्ये एकासमोर एक येतात ना, एकाच्या विरोधात एक,
त्यावेळी आपल्याला खरं कळतंय की म्हणजे कुठल्या तालमीची काय ताकद किती आहे. तसं काही रायव्हलरी असलेल्या ह्याच्यामध्ये तालमीसुद्धा आहेत. तसं महासंग्रामच्या वेळी दिसतंय आपल्याला, किंवा दिलबार विरुद्ध PTM, किंवा आपल्या खंडोबा विरुद्ध PTM, ही अशी काही मंडळं आहेत. पण सगळ्यात मला विशेष वाटते ते म्हणजे न्यू कॉलेजचं. न्यू कॉलेज हे एक असं मधी कॉलेज आहे आणि आसपास सगळी मंडळं आहेत. बाकी बेताळ असू दे, वाघाची तालीम असू दे, दयावान असू दे, फिरंगाई असू दे, ही सगळी मंडळं, ह्या सगळ्या तालमी कॉलेज एकच. बाकी तुम्ही कुठल्या तालमीचे फॅन आहात आणि ह्या आमच्या सूत्रांच्या खबरीशी तुम्ही सहमत आहात का, हे तुम्ही मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा.